त्या अगोदर आपण क्रिकेटचा आदर्श मित्रांनो, या व्यक्तीला आपल्याला आमंत्रण करण्यासाठी भेटलेलं नाही, परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या व्यक्तीला आमंत्रण आपण पोहोचवलं आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ते आमंत्रण मात्र स्वीकारून आज आपल्या या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आमचे ॲडव्होकेट पी.सी. पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी अजिंक्य पाटीलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या व्यक्तीचा सन्मान इथं होतोय। मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तीसाठी। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ सतीश रावत आणि संदेश म्हात्रे यांच्या समेत मात्र ॲडव्होकेट पी.सी. पाटील साहेबांचा सन्मान इथं होतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सन्माननीय शिवराम परशुराम पाटील साहेबांचा सन्मान इथं होतोय। अजिंक्य पाटील, संदेश म्हात्रे आणि सतीश रावत यांच्या शुभ हस्ते या व्यक्तींना मित्रांनो खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिलं। ज्या स्पर्धेची दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख 25,000 ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावर होतोय। खूप चांगलं योगदान। चला एपी बॉयज नेरूल, फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतला, लगेच मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे। पी.सी. पाटील साहेबांचा सन्मान झाला, त्यानंतर शिवराम परशुराम पाटील साहेबांचा सन्मान झाला। आता मात्र समाजसेवक आहेत सन्माननीय गोपीनाथजी आगसकर साहेबांचा सन्मान इथं होतोय। अजिंक्य पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय गोपीनाथ आगसकर साहेबांचा सन्मान इथं होतोय। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते व्यासपीठावरती। त्यानंतर आपण पाहतोय आमचे मास्टर सन्माननीय गजानन दयाल पाटील यांचा सन्मान इथं होईल सतीश रावत आणि संदेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। गजानन पाटील यांचा सन्मान होतोय। त्याचबरोबर आपण पाहतोय थोडासा उशीर का होईना परंतु या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे असे नवी मुंबई महानगरपालिकेचे परिवहन सदस्य आत्माराम पाटील साहेबांचा सन्मान इथं होईल। अजिंक्य पाटील आणि संदेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते। पहा शिवराम परशुराम पाटील साहेबांना विनंती आहे, पहा किती स्पर्धेची शिस्त आहे। मैदानामध्ये प्रवेश करत असताना अगदी लाईन अप करून मैदानामध्ये प्रवेश करतात हे सर्व खेळाडू। ही शिस्त आहे क्रिकेटची, ही शिस्त आहे या स्पर्धेची। त्याचबरोबर दिनेश पाटील जे 40+ चे खेळाडू आहेत त्यांचा सन्मान होईल। दिनेश हरचंद्र पाटील, संदेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दिनेश पाटील साहेबांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय। त्यांना सुद्धा मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे केला जातोय। त्याचबरोबर दिनेश पुंडलिक म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी अजिंक्य पाटीलांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दिनेश म्हात्रे यांचा सन्मान इथे करायचा आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। चला दोन्ही टीमचे 12 खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये द्या, कारण ही स्पर्धा मित्रांनो 188 देशामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आहे, लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि तुमचं 12th मॅन येणं गरजेचं आहे। आज आपण पाहतो या व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी आदरणीय सन्मान्य श्री शिवराम परशुराम पाटील साहेब उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान या स्पर्धेला मिळालं, खूप चांगलं सहकार्य। जी स्पर्धेची दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेले आहे। अगदी मनापासून या मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा आभारी आहे। आणि आज शिवराम पाटील साहेब तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेन की अनेक स्पर्धा आपण कोपरखेरणेमध्ये केलेल्या आहेत, अनेक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे, परंतु 10:15 वाजता या स्पर्धेचा उद्घाटन झाला, हे पहिल्यांदाच घडतंय मित्रांनो। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि 11:15 वाजता पहिला बॉल पिच होतोय, हा रेकॉर्ड आहे या कोपरखेरणे गावचा।
चला 5 ओव्हरची मॅच आहे आणि मित्रांनो ही स्पर्धा संपन्न होत असताना जो मैदान आहे मैदानाच्या उजव्या बाजूला एक मोठा पाषाण दगड होता. अनेक स्पर्धा संपन्न झाल्या आणि यावेळेस पहा पहिल्याच बॉलवर चौकार. थँक्यू डीजे. आणि तो पाषाण दगड मात्र काढण्याचं काम अगदी ब्रेकर लावून चेतक पाटील आणि सतीश रावतने केला. या व्यक्तींसाठी मित्रांनो जोरदार टाळे झाले पाहिजे. मोठा दगड होता कुणाला निघत नव्हता परंतु या व्यक्तीनं मात्र अगदी पुढाकार घेतला आणि त्या दगडाला अगदी नेस्तनाबूत केलं. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला इथे टॉस झालेला आहे पहिल्या मॅचचा. एपी बॉयज नेरुल्या टीमनं टॉस इथे जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्यासाठी गावदेवी राबाडे टीम इथं मैदानामध्ये उतरलेले आहे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये या ऐकूया पहिल्या मॅचचा पहिल्या सत्राचं धावतं बोलतं चालतं समालोचन रवी पाटील यांच्या मुखातून. 5 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील याची कृपया नोंद घ्या. पहिला पॉवर प्ले मध्ये 2 प्रोडक्शन 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 फिल्टर मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची तुमच्याकडे मुभा असेल. 5 ओव्हरची मॅच या ऐकूया पुन्हा एकदा रवी पाटील यांना. हेलो 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 वाढो थोडंसं. हेलो 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 माइक चिक. हेलो हेलो हेलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषक आयोजक कोपरखणा 11 स्पॉट बॉयज या संघाच्या वतीनं पहिली लढत एपी बॉयज निरुळ वर्सेस गावदेवी राबाड या 2 मातबर संघामध्ये नाणेफेकीचा कौल एपीने जिंकला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तो क्षेत्ररक्षण स्वीकारलेला निर्णय कदाचित पथ्यावर पडेल की काय. इथे मात्र 4 धावा मिळत आहेत. धावसंख्येला अजून आकार येतोय. 5वा चेंडू संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 19. एक मजबूत सुरुवात समीर आणि भावेश खास करून समीर कडून. समीर स्ट्राईक कडे उभा आहे. गणेश शेवटचा चेंडू घेऊन वलियाच्या षटकाचा एक जबरदस्त फायदा उचलला जाते दोन्ही फलंदाजांकडून. त्या अनुषंगाने तब्बल 5 चेंडू ते 19 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न आतली कडा लागले. गोल चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पकडतोय तोपर्यंत 1 धाव झाली. धावसंख्या काय तर पहिल्या षटक समाप्तीनंतर सुस्थितीत मजबूत स्थितीत गावदेवी राबाडा संघ 20 वर. तर पहिलं षटक वलियाचं षटक 5 षटकीय लढत. त्या अनुषंगानं पहिलं षटक 20 धावांचं म्हणजेच मजबूत सुरुवात गावदेवी राबाडा संघानं. खरं तर त्यांच्या कर्णधाराला जेव्हा उमेशजीनं विचारलं होतं की काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल तेव्हा 60 ते 65 असा एक त्यांनी अंदाज बांधला होता. एक मनोदय व्यक्त केलं होतं. बघूया त्याच दिशेने जाताना खरं तर पहिल्याच षटकात तब्बल 20 धावा झाल्या आहेत म्हणजे 60 सहजगत्या पार करू शकतो. हे एक प्रोजेक्टेड स्कोअर ज्याला म्हणून आपण हवं तर तो उभा केलाय. इथे मात्र एपी बॉईजनं 50च्या आत अडवण्याचा जो मनोदय केला होता कर्णधारानं तो कुठेतरी मग आता क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या दोन्ही बाजू जबरदस्त ठेवत आटोक्यात आणावं लागेल. आता क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं झालेलं दिसतंय. आपण 3 क्षेत्ररक्षक वलयाच्या बाहेर आपण बघत असाल. एक आहे मिड विकेटला, एक लॉंग ऑनला आणि वायडिश लॉंग ऑफला. हे क्षेत्ररक्षण सजावट
सूर्यकांतजी मडवे आणि कमलजीत सिंग रंधावा हे दोन जबरदस्त खेळाडू पंच म्हणून हा पहिला चेंडू दुसऱ्या षटकाला सूरजचा फटकावण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली, थोडीशी गफलत झाली, लगेच दोन धावा समीरच्या खात्यात जमा होत आहेत. समीरची फटकेबाजी आज जरा भरात आल्यासारखी जाणवते, त्यामुळे संघ नक्कीच खुश. रावाडा संघ, गावदेवी संघ. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. हा निघतोय सूरज घेऊन चेंडू दुसरा, लेफ्ट मोर्द विकेट. जोरदार फटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडूची गती आणि उसळी ह्या दोन्ही बाबींना पूर्णतः फसला गेला असं म्हणता येईल. आणि तिथे मात्र समीर थोडक्यात बचावलाय. डॉट बॉल. 8 चेंडूची समाप्ती नंतर धावसंख्या उभी राहते ती बिनबाद 22 वर. पुन्हा एकदा 9वा चेंडू ओर द विकेट. इथे मात्र मोठा फटका आहे. आता असा वाबा होते आणि झेल तिथं झेल टिपला गेलाय. तर पहिला हादरा बसतोय तो समीर. आता मात्र नवीन फलंदाज बघायचा. भविष्य साथीला कोण येतोय? समीरनं 17 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज शुभम येतोय. शुभमवर जबाबदारी आहे, कारण कर्णधारानं म्हटलं होतं भावेश शुभम आमचे चांगले फलंदाज आहेत. समीर तर गेला, आता बघूया भावेश आणि नवीन फलंदाजावर मोठी जबाबदारी असणार आहे. दरम्यान चौथा चेंडू घेऊन पुनश्च एकदा 9 चेंडू संपलेले आहेत. एक बाद झालाय. 22 वर पोहोचले. पुढचा चेंडू सूरजचा ओर द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. मस्त फटका काला. सुंदर मनगाडाचा वापर. कव्हर एक्स्ट्रा कपच्या डोक्यावरून. गफलत झाली मित्रा, गडबड केलीस. गेला चेंडू सळसळ करत सीमारेषा पार. चिडवत येतोय चौकार. धन्यवाद. एक आणखीन चौकार जमा होतो. धावसंख्या पोहोचते लगेच 26 वर. हा 11वा चेंडू ओर द विकेट. सूरजचा फुल्लर लेंथ चेंडू होता. ब्लॉक हॉलमेट टाकण्याचा प्रयत्न होता. फ्लाईटने चकवण्याचा प्रयत्न होता, पण तिथं चतुर चलाक होता शुभमनं. धावसंख्या 1 ने भविष्य खात्यात जमा झाली. धावसंख्या पोहोचली 27 वर. अजूनही बरेच चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकी लढत. त्या अनुषंगाने तब्बल 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. म्हणजे धीरानं खेळणं अजूनही गरजेचं आहे. थोडं सेट व्हा, नंतर पाहिजे तर तुमचे हात आजमावा. 12वा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. सूरज निघतोय. लेफ्ट मोर्द विकेट. भाडिया 4 रन्स. या स्पर्धेमधला दुसरा षटकार येतोय. थँक्यू. धावसंख्या 33 वर पोहोचली. 33. एक जबरदस्त सुरुवात, मजबूत सुरुवात म्हणता येईल. कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर एपी बॉईजनं जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षणाचा, तो कुठेतरी कमजोर झालाय की काय बघायचं आहे. कारण पहिल्या षटकात तब्बल 20 धाव पडल्या होत्या. या षटकात थोड्याशा कमी झाल्यात, पण ठीकठाक आहे. 13 धावा पडल्या जरी या षटकात, तरी मात्र 2 षटकात 33 धावा ही मजबूत धावगती मानली जाते, गणली जाऊ शकते. या खेळपट्टीचा, या मैदानाचा जर विचार केला तर. अजूनही 18 चेंडू आहेत. 3 षटकं आहेत. नवीन गोलंदाज येतोय अमोल. राबाडा संघाचे हे 2 फलंदाज भावेश आणि शुभम, ज्यांची नावं कर्णधाराने उद्घोषित केली होती की
आमची फलंदाजी चांगली आहे, त्यामुळे आम्ही नक्कीच 60-65 गाठू. पण सध्या फक्त 2 षटकामध्ये 33 धावसंख्येवर त्यांची मजल गेलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या 18 चेंडूत टार्गेट चांगला मोठा होऊ शकतो, याबद्दल वाद नाही. प्रयत्न करतील याबद्दलही शंका नाही. आमचे सहसमालोचक गोपेश जिमात्रे यांचं मंचावर आगमन, आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान निघतोय अमोल. आपला क्षेत्ररक्षण सजावट करताना क्षेत्ररक्षण बघत असाल, डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप कव्हर आहे, वल्याच्या आतमध्ये फाईन लेग आहे, थर्ड मॅन थोडासा वाईडिश आहे, पॉइंट आहे आणि मिड ऑफ आहे. हा चेंडू ओ मस्त खणखणीत येतोय, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर सँकी. धावसंख्या लगेच झपाट्यानं वाढली 39 वर. 39 धावसंख्या झालेली आहे. अवघे 13 चेंडू संपलेले आहेत. 30 चेंडूंचा हा सामना, ही लढत. त्यामुळे येणाऱ्या बऱ्याच चेंडूमध्ये म्हणजे जवळ 17 चेंडूमध्ये धावगती प्रचंड मोठी होऊ शकते. हा चेंडू पुढचा आडवा फटका आलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेष उल्लंघन. येतो खणेक षटकार. वाजव. थँक्यू. आपल्या कोपरखेड गावची शान आई रंजनदेवीचं हे सुमधुर गीत. बघूया सलग 3 चेंडू 3 षटकार मारण्याची किमिया इथे अमोलच्या गोलंदाजीवर भावेश करतोय का? वन बाउन्स. येतो आणखी एक चौकार. लयलूट चालले इथे धावांची. 49 धावसंख्येवर पोहोचले. धावसंख्या थैंक चलिए मैं भाषा परिवर्तन करता हूँ, हिंदी की ओर रुख करता हूँ. 15 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या ओ बढ़िया, एक और शानदार, क्या बेहतरीन कलाइयों का बेहतरीन उपयोग. देखिए फील्डर करे भी तो क्या करे, गेंदबाज करे भी तो क्या करे. अगर इस तरह से बल्लेबाजी अगर आग उगलती हो तो भाई कोई भी अपने हाथ आगे खींचने से, पीछे खींचने से कतराएगा. ऐसे तो हो नहीं सकता कि बस आग में हाथ डाले और गेंद को रोके. गेंद इतनी बुलेट की तेजी से जा रही है कि रोकना असंभव होता हुआ. रन संख्या 50 को पार करते हुए 53 पर पहुंच चुकी है. अभी भी तीसरे ओवर की 5वीं गेंद लेकर तैयार अमोल. ये गेंद एक और करार छक्का. शानदार, जानदार, वजनदार, मालदार. छब्बीस रन इन 5 गेंदों पर. देखिए अमोल की इस गेंदबाजी का हश्र देखिए. 6-6-4-4-6. अब क्या होगा, 6 या 4 देखते हैं. भावेश आगे उगलते हुए बल्लेबाजी. ये गेंद बढ़िया गेंद. अंपायर की तरफ आशा भरी निगाहों से देखते हुए कि मुझे वाइड दिया जाए, लेकिन अंपायर तस से मस नहीं. सूर्यकांत मडवी जी. तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 59 पर पहुंच चुके. अभी भी 12 गेंदें शेष. सोचिए दोस्तों, 59 तो बन चुके हैं. 60-65 का उन्होंने अनुमान लगाया था. इसका मतलब उन पर पूरा भरोसा था कि हमारे बल्लेबाज सक्षम है बल्लेबाजी करने के लिए. वही एपी बॉयज ने कहा था कि हम 50 से अंदर रोकने का प्रयास करेंगे. हालांकि 60 तक पहुंच चुका है गांवदेवी राबाड़ा. आज के दिन का ये पहला मुकाबला है. फलस्वरूप अभी भी 12 गेंदें शेष है. तो संभव है बहुत ज्यादा स्कोर बनने का. सूरज जिसने दूसरा गेंदबाजी की थी, 13 रन दिए थे, वही सूरज फिर एक बार लेफ्ट में विकेट. ये गेंद अच्छी गेंद, बेहतरीन शॉट, संभावना यहां पर कैच की और कैच आउट. अक्षय ने बेहतरीन कैच लपक लिया और शानदार विकेट का यहां पर पतन होता हुआ. एक शुभम, हालांकि छक्के से उन्होंने शुरुआत की थी,
कोई ज्यादा बड़ी पारी नहीं खेल पाए और यहाँ पर 6 रन का योगदान देकर मायूस होकर आउट होकर पहलू ने वापस। तो स्थिति है 2 बहुमूल्य विकेट खोने के बाद 59 पर। थैंक यू। नए बल्लेबाज चेतन जाता हुआ अब जरूरी मैसेज लेकर भावेश के कान में कुछ फुसफुसाते हुए कि ये देखिए जल्दबाजी की जरूरत नहीं है, 12 गेंदें अभी भी अपने पास है, तू सक्षम है, तू बिल्कुल इस गेंदबाजी पर अगर डटा रहा तो यकीनन अच्छा स्कोर बना सकता है। ये कॉन्फिडेंस उन्होंने बढ़ा दिया है कि सेफ शॉट खेलो, ये खेल दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में। हालांकि गेंद जब टकराया था तो हल्का सा बल्ला घूमा जरूर होगा, इस कारणवश गेंद बाहर की तरफ निकली। 1 रन जुड़ती हुई रन संख्या पहुंची 60 पर। तो 60 का जो निर्धारित उन्होंने जो स्कोर कहा था वो तो पूरा कर लिया है। अब देखते हैं आने वाली 10 गेंदों पर कहां तक अपने स्कोर को बढ़ाते। ये अगली गेंद, अच्छी गेंद। आदरणीय प्रसाद पाटिल जी का यहाँ पर आगमन हो चुका है। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ। प्रसाद जी, आपका हार्दिक हार्दिक इस मंच पर स्वागत है। तो यहाँ पर सोच विचार जरूर करते हुए कि जल्दबाजी की जरूरत नहीं है, थोड़ा रुक कर खेले, धैर्य से काम ले, तो संभव है आने वाली 9 गेंदों पर हम 60 से 75 70 तक आराम से पहुंच सकते हैं। ये गेंद, मैंने कहा था धैर्य बनाना होगा, लेकिन धैर्य कहा जब 60 मिले हैं तो 70 क्यों नहीं, ये अपेक्षा ज्यादा होती है। थोड़ा धैर्य बनाते, सेट हो जाते तो संभव है चेतन के लिए आसान होता। लेकिन पहली गेंद पर कड़ा शॉट खेलने के प्रयास में क्लीन बॉल, विकेट 3, रन संख्या 60। आज कोली वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर। आज कोली वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर। बँजोचा बाजा काय वाजतैर, कोल्याची पोरी कशी नाचतैर। आज कोली वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर। शुक्रिया ओमकार, ये भी सक्षम बल्लेबाज है। इनका भी नाम उद्घोषित किया था जब उमेश जी ने उनसे बात की थी कि आपके पास कौन से ऐसे बल्लेबाज हैं जो सक्षम है, तो ओमकार का भी नाम यहाँ पर उन्होंने लिया था। तो राबाड़ा टीम के पास अच्छे बल्लेबाज तो है जो कि उन्होंने साबित भी किया। थोड़ी सी जल्दबाजी कहीं ना कहीं चेतन द्वारा निश्चित ही हुई थी। और सूरज 2 विकेट चटकाने के बाद 4 गेंदों पर केवल 1 रन दिया है। अच्छी वापसी, अच्छी गेंदबाजी यहां पर सूरज द्वारा। अब अपने फील्डर को कसावट भरी सेटिंग में रखते हुए, करते हुए, तैयार होते हुए स्ट्राइक पर ओमकार तैयार होता हुआ। अगली गेंद लेकर तैयार सूरज, 5वीं गेंद, लेफ्ट मोर द विकेट। जोरदार घुमाने का प्रयास, अंदरूनी किनारा जरूर लगा था। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास। जब तक झपट्टा लगा, इसी कॉर्नर से फील्डर आए, पकड़े, फेंके, तब तक चहलकदमी करते हुए 2 रन का इजाफा हो चुका था। रन संख्या 2 से बड़ी पहुंची 62 पर। अभी भी दोस्तों 7 गेंदें अभी भी शेष है। थोड़ा चूजी शॉट खेले तो अच्छा रहेगा। इस ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार सूरज, लेफ्ट ओवर द विकेट। फिर एक बार ओमकार के लिए, नए बल्लेबाज के लिए ये गेंद, अच्छी गेंद पर कॉर्नर बनाने का प्रयास, सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, थोड़े से हड़बड़ाहट, लेकिन ये गड़बड़ की, कॉलिंग नहीं थी ठीक। रन लेना चाहते थे दूसरा, लेकिन यहां पर पलट नहीं पाए, पहुंच नहीं पाए। अब यहां पर एक और विकेट का पतन रन आउट के रूप में। रन संख्या 4 ओवर्स के समाप्ति के बाद, 4 विकेट खोने के बाद 63 पर।
स्वागत. रोनित नए गेंदबाज, अंतिम गेंद की बागडोर संभाले हुए रोनित. नवी मुंबई वकील संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी पाटील साहेब पी सी पाटील यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मान केलं जात आहे. अजिंक्य पाटील आणि संदेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान केला जात आहे. धन्यवाद सर. असंच प्रेम आणि असं सहकार्य आपलं लाभावं. धन्यवाद. तो यहाँ पर गुबेश जी एक और विकेट का पतन हो चुका है, जो कि स्ट्राइक भावेश के पास देने के प्रयास में यहाँ पर दूसरा रन लेने के प्रयास में फिर एक बार तुषार कब आया कब निकला पता भी नहीं चल सका. अभी भी 5 गेंदें शेष है. स्ट्राइक को भावेश पहुंच चुका है, स्ट्राइक की तरफ चांस तो मिला है. तो यहां पर देखिए विधि के विधान देखिए, पहले 2 ओवर क्या गिरे थे, तीसरा ओवर भी शानदार, लेकिन चौथे ओवर से जैसे पलड़ा झुका परिवर्तित हुआ, यहां पर विकेटों का पतन होता रहा. ये गेंद ये आड़ा शॉट भावेश द्वारा, संभवतः यहां पर थोड़ी सी हड़बड़ाहट, थोड़ी जल्दबाजी. शांत 1 रन जरूर मिलता, 2 रन जरूर मिलते हुए रन संख्या 2 से बड़ी पहुंची कुल मिलाकर 65 पर, जो कि निर्धारित 65 का जो प्रोजेक्टेड स्कोर उन्होंने सोचा था वहां तक तो उन्होंने पहुंचा है. तो यकीनन संभव है आने वाले 4 गेंदों पर अच्छे स्कोर बनने की. भावेश ने जी 39 पर खेलता हुआ भावेश, ये बढ़िया शॉट, संभवतः यहां पर कैच हो सकता है. ओ यहां पर भावेश की पारी समाप्त. एक बेहतरीन 39 रनों की ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए भावेश आखिरकार अपना विकेट गंवाते हुए 5वें विकेट का पतन होता हुआ, 6वें विकेट का पतन होता हुआ 6 विकेट खोने के बाद रन संख्या 65 पर. थैंक यू. रोहन नया बल्लेबाज, लेकिन वो निशांत स्ट्राइक पर. रोहित तैयार. ये गेंद अच्छी गेंद थी, ब्लॉकर बनाने का प्रयास किया था. यहां पर फिर एक बार स्ट्राइक लेने के प्रयास में निशांत ने अपने आप को बचाने का भरपूर प्रयास किया था, लेकिन रोहन पहुंच चुके थे. 1 रन बिना खाए कोई कुछ नहीं. रन संख्या वहीं पर 65 पर 7वें विकेट का पतन. यहां पर हालांकि दोस्तों एक नियम है यहां पर के विकेटों पर नियम जाता है, टॉस पर यह निर्णय जाता है, तो बेवजह विकेटों का पतन हो रहा है ये मुझे समझ में नहीं आ रहा है. चलिए कंपल्सरी रन चीज होता तो अलग बात थी, लेकिन बार बार विकेटों का यहां पर पतन हो रहा है और उसका कुछ फायदा नहीं हो रहा है. तो बेवजह विकेट गिराने से कोई मतलब नहीं है. इससे अच्छा है कि आप खुद ट्राई करो और आने वाली गेंदों पर प्रयास करो. समतल सपाट मैदान है यार, बिल्कुल मक्खन लगाया हुआ मैदान है, बस गैप ढूंढो, आराम से 2-3 रन मिल सकते हैं. लेकिन स्ट्राइक रोटेट करने के प्रयास में तकरीबन 3-4 बल्लेबाजों ने आत्महत्या की है. ये रोहित की अगली गेंद, 5वीं गेंद, ये बढ़िया पंच, 1 रन पूरा. दूसरी का प्रयास, जी हाँ बिल्कुल. आओ बढ़िया थ्रो यार भाई यार, शानदार यार, सीधी थ्रो, सी कॉर्नर से सीधे स्टंप के ऊपर, विकेटों के ऊपर. एक और रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ 8वां विकेट का पतन. 8 विकेट खोने के बाद रन संख्या वहीं पर 66 पर. अभी भी एक गेंद आने शेष.
प्रकाश नए बल्लेबाज। अंतिम गेंद बची है और रोहन के जाने के बाद 8 विकेटें गंवाने के बाद, जो कि विकेटों पर निर्णय है दोस्तों, टॉस पे निर्णय है, तो बेवजह विकेटें गिराना थोड़ा कहीं ना कहीं आपके लिए घातक हो सकता है। संभावित अगले इनिंग में जब रन का चेज होता है, रन का पीछा होता है, रनों का, तब वो विकेटों का मार्जिन महत्वपूर्ण होता है 1 रन के लिए। देखते हैं अंतिम गेंद लेकर तैयार, ये गेंद बढ़िया पांच मिड विकेट की दिशा में, संभावित 1 रन। ओ फील्डिंग में हल्की सी गड़बड़ी, 1 रन पूरा, दूसरे का प्रयास, अच्छा थ्रो और 2 रन पूरे होते हुए 2 रन की सहायता से रन संख्या पहुंची कुल मिलाकर 68 पर 69 का लक्ष्य है, 69 टू विन। स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाश पाटील चषक, स्मृती चषक या स्पर्धेच्या अनुषंगानं आदरणीय पाहुण्यांचे मनपूर्वक आभार। खरंच आपला वेळ अत्यंत महत्त्वाचा असून त्या वेळेला आपण इथे आमची ही प्रार्थनीय उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपण उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मनपूर्वक आभार। स्वर्गीय पंडित पाटीलजी, स्वर्गीय आकाश पाटीलजी यांच्या वतीनं, आयोजक कोपरखेरणा स्पॉट बॉयजच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर, धन्यवाद आपण आलेले या दादा, थँक्यू सर, धन्यवाद सर, धन्यवाद। खरंच आमच्या सारख्यांसाठी खूप मोठी मानाची गोष्ट, जेव्हा अशी शाबासकीची थाप आम्हाला मिळते तेव्हा काहीतरी वेगळं केल्याचं, चांगलं केल्याची आम्हाला नक्कीच जाणीव होते। धन्यवाद पाटील सर, खूप मनपूर्वक आभार। तर नुकतंच आदरणीय प्रवीणभाई म्हात्रे यांचं मंचावर आगमन, आपले हार्दिक स्वागत या मंचाच्या वतीनं, या स्पर्धेच्या वतीनं। सतीशजी रावत असतील, चेतकजी पाटील असतील, अजिंक्यजी पाटील असतील, तमाम जे कोपरखेरणा 11 स्पॉट बॉयजचे खेळाडू आहेत, त्यांचे जबरदस्त नियोजन, आयोजन या स्पर्धेच्या अनुषंगाने लाभलंय। प्रथम क्रमांकाची चषक आपण बघत असताना क्रिस्टल ट्रॉफी ज्याला म्हणू, एकदम मस्त ती सुंदर ट्रॉफी स्वर्गीय पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुमार स्वप्नील पंडित पाटील यांच्या वतीनं ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे। देखणं चषक, सुंदर आकर्षक चषक। द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आपण बघत असाल, स्वर्गीय पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ। तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ व चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय पंडित लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ। ही सगळी पारितोषिकं स्वप्नील पंडित पाटील यांच्या वतीनं, या आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेसाठी बहाल करण्यात आलेलं आहे। आव्हान नक्कीच थोडंसं कठीण वाटतंय, कागदोपत्री जरी कठीण वाटत असलं तरी मैदानाचा विचार केला किंवा उनहत्तर रनों का लक्ष्य। हॅलो हॅलो। त्याच दरम्यान या ठिकाणी स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे चषक याच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि आमचे परममित्र प्रवीण कालुराम म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख आहेत आणि त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे। त्यांचं मी स्वर्गीय पंडित पाटील आणि स्वर्गीय आकाश पाटील स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि त्यांच्या समवेत मात्र सन्माननीय सचिन कांबळे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय। आणि सतीश रावत यांना विनंती करतोय की त्यांचा सन्मान इथे करायचा आहे। स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे चषकाचे मुख्य आयोजक, एक यशस्वी आयोजक प्रवीण कालुराम म्हात्रे यांचा सन्मान इथे होतोय। सतीश रावत यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान इथे होतोय। या स्पर्धेची आठवण जतन करण्यासाठी प्रत्येक मान्यवरांचा फोटो या ठिकाणी टिपलं जातं। त्यानंतर सचिन कांबळे साहेब इथे उपस्थित आहेत,
त्यांचा सन्मान करण्यासाठी मी संदेश म्हात्रे यांना विनंती करतोय की सचिन कांबळे साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओरटू रवि पाटिल. धन्यवाद उमेश. तो गेंद है 30, रन संख्या है 69. काफी बड़ा स्कोर है, 13.80 का औसत है. पहले ओवर की पहली गेंद लेकर शुभम तैयार. ये गेंद ओह, गणेश ने पहली गेंद पर ये खेला है जानदार, शानदार, वजनदार, मालदार षटकार. 6 रन. धन्यवाद, आभार. धावसंख्या जरी मोठी असली तरी या खेळपट्टीवर, या मैदानावर मी सातत्यानं म्हणतोय खेळ जर चांगला झाला तर धावा होऊ शकतात. हा पुढचा चेंडू, दुसऱ्या चेंडूवर मस्त पंच, कडक, 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन. येतोय खणखणीत कवलजीत सिंग रंधावा यांच्याकडून इशारा चौकाराचा. थँक्यू. धावसंख्या झपाट्यानं वेगानं वाढतायत, 10 वर पोहोचते. 2 चेंडूंचाच सामना केला शुभमच्या. जी शुभमची फटकेबाजी व्हायला हवी होती ती झाली नव्हती. त्यानं फक्त 6 धावा काढल्या होत्या, पण गोलंदाजीमध्ये मात्र त्याने तब्बल 10 धावा दिलेल्या आहेत. त्यामुळे इथे गणेश त्याचा पूर्णतः समाचार घेताना दिसतोय. ओ, वाईड असेल का? हो आहे. खूप बाउन्स मिळाला चेंडूवर. धावसंख्या 1 ने आणखीन वाढली, पोचली 11 स्थानावर. 11 धावसंख्या 11 वर पोहोचले. बघा अजूनही 58 धावांची गरज आहे येणाऱ्या 28 चेंडूत. त्यामुळे समीकरण जरी थोडंसं कठीण वाटत असलं, आतापर्यंत जवळजवळ पहिलाच नकारात्मक चेंडू येतोय. पहिल्या इनिंग नंतर, पहिल्या इनिंग मध्ये कुठलाही नो किंवा वाईट बॉल नव्हता, अचूक टप्प्याचा मारा झाला होता. इथे मात्र 1 धाव 2चा प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता गणेशचा, पण त्याला स्पष्ट नकार दिला सूरजनं की थांब, अजूनही आपल्याला स्टडी व्हायचंय, खेळायचं आहे. त्यामुळे त्याला परतीच्या मार्गावर पाठवला. धावसंख्या 1 ने वाढली नक्कीच. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर डझनावरती धावसंख्या पोहोचली, बिनबाद 12 वर. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12. पुनश्च एकदा शुभम चेंडू घेऊन जातोय. डावखुऱ्या फलंदाज सूरजला हे डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन त्रासदायक ठरेल. जर तेच असे जर पूर्ववत कायमस्वरूपी जर राहिले तर डोकेदुखी होणं स्वाभाविक आहे. हळूहळू वातावरण जरी तापत असलं तरी त्याचा कुठलाही परिणाम होता कामा नये याची जाणीव ठेवावी लागेल क्षेत्ररक्षकांना, कारण हे पहिलंच वलयाचं षटक आहे. आदरणीय रविकांतजी म्हात्रे यांचं मंचावर आगमन, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठा खेळाडू. ओ ओ ओ, बचावला, बहुतेक बचावला. वाजला होता काहीतरी, कट्टाचा आवाज आला होता. म्हणजे सूरज बाल बाल बचता हुआ, छेड़खानी करने का प्रयास किया था. बस कि खुशकिस्मत रहे वहां पर सूरज और शुभम की ये अच्छी वापसी कह सकते हैं. 3 गेंदों में 12 रन पड़े थे. ये अच्छी वापसी, डॉट बॉल, खाली गेंद. तो 4 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या बिना कोई विकेट खोए एपी बॉयज 12 पर. 5वीं गेंद लेकर तैयार. एक बार फिर शुभम, और अच्छी गेंद का लाया को शानदार उपयोग. कोई चांस नहीं. सेकंड बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन. यस इट इज. 4 रन. शुक्रिया, धन्यवाद, आभार. सूर्यकांत जी मड़वी और कमलजीत सिंह रंधावा, ये 2 बेहतरीन खिलाड़ी इस मैच में अंपायरिंग की बागडोर संभाले. और मेरे साथी स्कोरर अनुज और सुनील आंकड़ों की उठापटक करते हुए वहां पर अच्छा ओ हल्की सी गड़बड़, लॉन्ग ऑफ, मिड ऑफ पर 1 रन पूरा. दूसरे का प्रयास, दूसरा रन भी तेजी से पूरा. वाह भाई वाह, चतुराई दोनों में, चुस्ती तंदुरुस्ती दिखाई दे रही है. जैसे देखा कहीं पर हल्के से मिस फील्डिंग हुई है,
आंखों ही आंखों में इशारा किया, एक आवाज दी और दौड़ पड़े दूसरे रन के लिए, और दूसरा रन भी पूरा। रन संख्या 18 पर पहले ओवर के समाप्ति की बात। देखिए 13.8 का औसत था, वहां पर 18 अगर रन मिलते हैं तो संभव है कि सक्षम बल्लेबाजी है एपी बॉयज नेरुल के पास। तो ये आज के दिन का पहला मुकाबला एपी बॉयज वर्सेस गांवदेवी राबाड़ा, यानी नेरुल और राबाड़ा के बीच ये पहला संघर्षमय मुकाबला। टॉस जीता था एपी बॉयज ने, पहले गेंदबाजी का निर्णय लिया था, फलस्वरूप 68 रन निकालकर 69 का लक्ष्य रखा है एपी बॉयज के पास। अब नए गेंदबाज चेतन हल्की से अपने आप को वार्म अप करता हुआ, जांच परख करता हुआ गेंदबाजी का जिम्मा संभालेंगे, दूसरे ओवर की बागडोर संभाले हुए। देखिए अब 24 गेंदें हैं और दोस्तों 24 गेंदों पर 51 रन बनाने, लेकिन 50 से अगर ऊपर का टारगेट 4 ओवर पर, वो मत सोचिए। 12.75 का जो एवरेज है वो मत सोचिए, आप सोचिए अपनी काबिलियत कहां तक है, अपनी क्षमता को अनुभव कीजिए, अपनी क्षमता के अनुरूप खेल का प्रदर्शन, उच्चतम खेल का प्रदर्शन कीजिए, ताकि इस समतल सपाट मैदान में, शानदार हरी भरे मैदान में आप ये रन पा सकते हैं। ये आत्मविश्वास अपने आप में जागृत कीजिए। 24 गेंदे हैं, 51 रन बचे हैं, 12.75 का टारगेट बचा है। चेतन तैयार, बल्लेबाज सामने तैयार होता हुआ, गणेश के लिए ये गेंद, बढ़िया गेंद, कलाई का उपयोग, वहां पर स्कॉट लेकर फील्डर मौजूद, नॉन ट्रैक की तरफ थ्रो, बढ़िया थ्रो, और ये नॉट आउट। एक रन जरूर कंप्लीट होता हुआ। चुस्ती फुर्ती से रन, जैसे ही बल्ले से गेंद निकलती है आंखों आंखों में इशारा करते, एक कॉल करते और उसी को सटीकता से पूर्ण करते दोनों बल्लेबाज। रन संख्या पहुंची 19 पर इस ओवर की पहली गेंद पर। अभी भी 50 रन दूर आने वाले 23 गेंदों से। देखिए 23 गेंदों पर 50 रन बनाना कोई मुश्किल काम नहीं इस पिच पर, यानी यहां पर गांवदेवी राबाड़ा को विकेटों का बहुत ही महत्वपूर्ण यहां पर जरूरत है। ये गेंद, ये बढ़िया गेंद, अंदरूनी किनारा लगा, गेंद में तेज है, गेंद सरसराती फाइनली को चिढ़ाते हुए गेंद गई बाउंड्री की बिल्कुल पास, वहां पर झपट्टा लगाया, रोका, फेंका, तब तक 2 रन आराम से पूरा किए। दोनों बल्लेबाजों ने बढ़िया फील्डिंग, वहां पर शानदार फील्डिंग का यहां पर प्रदर्शन करते हुए फील्डर प्रकाश। रन संख्या 21 तक पहुंची, अभी भी 48 रन दूर आने वाले 22 गेंदों से। 22 गेंदे 48 का लक्ष्य बचा है। फिर एक बार चेतन तैयार बल्लेबाजी के लिए, सूरज के लिए। सूरज, एक सूरज ऊपर आग उगलता हुआ, एक सूरज यहां पर प्रयास करता हुआ खेल दिया है और आउट। मिस टाइम कर गए, गेंद की उछाल को भाप नहीं पाए, ऊपरी मोटा किनारा लगा, गेंद हवा में गई, वहां पर मिड ऑन पर फील्डर मौजूद थे, कोई हड़बड़ाहट नहीं। समीर ने अच्छा कैच लपक लिया और एक और विकेट का, बहुमूल्य विकेट का यहां पर पतन। सूरज आउट। हालांकि चौका जड़ा था, 8 रन देकर 5 गेंदों का इस्तेमाल करते हुए, योगदान देते हुए आउट होकर पैवेलियन में वापस। तुझा मानाचा मान घेऊन येतान पंत या कारले डोंगराव वार घुमे यांगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नवीन बल्लेबाज, नवीन फलंदाज येतोय अजितवर मोठी जबाबदारी असणार आहे। गणेश स्ट्राईक वर आहे। चेतनला ही पहिली सफलता मिळते, 3 चेंडू झालेले आहेत, तिसरा चेंडू वर 1 विकेट मिळाला आहे, नक्कीच कॉन्फिडन्स वाढला असेल चेतनचा। चेतन निघतोय राऊंड द विकेट, चौथा चेंडू घेऊन। व्हाट अ शॉट यार, ये क्या खेला केविन पीटरसन, ओ हो मस्त खणखणीत फ्लॅटी षटकार। बढ़िया, शानदार फ्लॅटी शॉट आणि टायमिंग, फुटवर्क, प्लेसमेंट, ताकद सगळ्यांचा संमिश्र परिणाम षटकाराचा। धावसंख्या 6 ने वाढली, पोहोचले 27 वर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका, वा बाई वा। चापट मारणं असतं ना, चापट एखाद्या कानफडात मारणं,
तसा अगदी चेंडूवर झपकन मारला जातोय. चेंडू झपकन सीमारेषा उल्लंघन करतोय चौकाराचा. धावसंख्या 4ने वाढली, पोहोचली 31 वर. थँक्यू. पुन्हा एकदा निघतोय चेतन, शेवटचा चेंडू घेऊन 12वा चेंडू. पुन्हा फटकावलाय, पुन्हा चौकार येतं. हो हो हो, या व्यक्तीला लेग स्टंप मिडल स्टंप नाही चालणार. हा ऑप्शनचाच माणूस आहे. झपकन लगेच दिशा देतोय, समर्षा उल्लंघन होते. 4 धावा, धावसंख्या पोहोचली तब्बल 35 वर. बरोबर 35 की 36? 35. ओके. 12 चेंडू संपले, 12 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 35 वर येतोय अगदी काही क्षणातच. थँक्यू. मी या मंचाच्या वतीनं मी संदेशजींना विनंती करतोय की आपण आदरणीय एक लेजेंड खेळाडू रविकांतजी म्हात्रे यांचे यथोचित स्वागत करावं. धन्यवाद सर, आपण दिलेल्या वेळेबद्दल पण मनपूर्वक आभार. यस, नुकतंच आदरणीय नितीनजी म्हात्रे यांचंही मंचावर आगमन झालेलं. मी मंचाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सर. नितीनजी म्हात्रे. मी संदेशजींना विनंती करतो की आदरणीय नितीनजी म्हात्रे यांचं यथोचित स्वागत करावं. धन्यवाद सर, आपण दिलेल्या वेळेबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या मंचाच्या वतीनं स्वर्गीय पंडित पाटील व स्वर्गीय आकाश पाटीलजी स्मृती चषकाच्या आयोजक कुपरखेडा 11 स्पॉट बॉयजच्या वतीनं आपलं मंचावर हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. दरम्यान निमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सामना रंगताना दिसतोय. 18 चेंडू आहेत, 34 धावा आहेत, 11.33 ची सरासरी. बघा कशी खाली खाली येत चालले. पहिल्या षटकात आपल्याला आठवत असेल 13.8 ची सरासरी होती, त्यानंतर लगेच खाली आली 12.75 ची सरासरी आली, आता 11.33 सरासरी आली आहे. म्हणजेच काय तर ही गती हळूहळू कमी होत चालली आहे. नवीन गोलंदाज भावेश येतोय. नवीन गोलंदाज येतोय भावेशवर जबाबदारी आहे. स्ट्राईकवर अजित आहे. सूर्यकांतजी मडवी, कमलजीत सिंगजी रंधावा हे दोन जबरदस्त खेळाडू ह्या सामन्यावर देखरेख ठेवताना पंचांच्या स्वरूपात रूपात. तर सुनील आणि अनुज हे दोन जबरदस्त लेखनिक मला सहायता करताना, कोण काय काटेकोरपणे लिखावट करताना. समीकरण बघा, 18 चेंडू आहेत, 34 धावा आहेत, 11.33 ची सरासरी प्रति षटकामागे. आणि या खेळपट्टीवर अजिबात ही कठीण मानली जात नाही, गणली जात नाही. त्यामुळे अचूक टप्पा भेदक मारा भावेशला करावा लागेल. पहिला चेंडू राऊंड द विकेट, बाउन्सी करण्याचा प्रयत्न, अपर शॉट पॉइंटच्या डोक्यावरून गलीमधून चेंडू जातोय. सेकंड बाउन्स आउट ऑफ बाउंड्री लाईन, 4 रन्स. थँक्यू. धाव संख्या 39 वर पोहोचले. 69चा आव्हान आहे. 69 जेव्हा उभ्या असतात तेव्हा नक्कीच वाटतं की खूप मोठं आहे, पण इथे मात्र या दोन षटकांमध्ये जी काय हालत झाली आहे. आता समीकरण आहे 17 चेंडू आणि 30 धावांचं. हा चेंडू पुढचा, हा चांगला चेंडू कट केला, क्षेत्ररक्षक समोर पिच्छा करतोय, आडवा येतोय, एक क्षेत्ररक्षक समोरून 2 धावांचा प्रयत्न होतोय का? हो, चांगली फेकी आली आहे नॉन स्ट्राईकच्या दिशेला, तरी पण मात्र 2 धावा सहजगत्या पूर्णत्वाला जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, पोहोचते 41 वर. अजूनही 28 धावांची गरज येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू आणि 28 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाचे, हे जाणलं पाहिजे भावेशला. भावेशला तिसरा चेंडू स्लॅश झाला, झेल आहे, आणि इथे मात्र एक महत्वाचा खंदा फलंदाज बाद करण्यात यश येते भावेशला. अजित मात्र बाद होतोय. 6 धावा काढून मात्र अजित बाद होतोय.
एकंदरीत काय तर 16 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण अजूनही शिल्लक. आता मात्र इथं 15 चेंडू आणि 28 धावा येतोय काही क्षणातच. यानंतर जी लढत होईल ती पंडित स्मृती कोपरखेडणे गाव वर्सेस महादेव स्मृती कोपरखेडणे. या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल दिला जाईल. प्लीज याची तयारीला लागा तुम्ही. दोन्ही संघ आयोजकांचेच संघ आहेत, त्यामुळे तुम्ही लगेच नाणेफेकीचा कौल घ्या. त्या अनुषंगाने निर्णय घ्या. 15 चेंडू आहेत आणि 28 धाव आहेत. नवीन फलंदाज अक्षय जो स्ट्राईक वरती जाताना आपण बघत असाल. नॉन स्ट्राईक वर गणेश मात्र अजूनही प्रयत्न करताना दिसतोय. त्याच्यावर जबाबदारी मोठी आहे. आता अक्षयला मात्र त्याला साथ द्यायची आहे. शक्य आहे 15 चेंडूत 28 धावा होणं. नक्कीच या खेळपट्टीवर या मैदानावर मोठमोठी धावगती उभी झालेली आपण पाहिलं आहे. हे डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन हो फलदायी ठरेल, कदाचित फलदायक होऊ शकतं, कारण भावेशला कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागेल, बनवावं लागेल येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. AP बॉईज नेरूळ वर्सेस गावदेवी राबाड हे दोन मातब्बर संघांमधली ही पहिलीच लढत. उद्घाटनपर सोहळा आज बरोबर 10:15च्या ठोक्याला पहिला चेंडू पडला. म्हणजेच काय माझ्या क्रिकेट इतिहासामध्ये मी पहिल्यांदाच आयुष्यात 89ला सुरुवात केली. आजपर्यंत पहिल्यांदा मी बुधवारी समालोचन करतोय. गुरुवारी केली आहे, शुक्रवारी केली, शनिवारी केली, रविवारी केली. ओ यस, अगदी मिडल स्टंप होता. गेला असता तर तुडवला गेला असता या स्टंपला. मात्र तिथे गफलत केली अक्षयनं. थोडं धीरानं खेळणं. मी सातत्यानं म्हणत होतो तुला स्ट्राईक रोटेट करायला हवी होतीस, पण जरतरच्या गोष्टीनं महत्त्व नसतं. चेंडू जातो होता सरळ यष्टांवरती. तिथं मात्र पाचितची अपील केली झाली आणि पाचितच्या अपीलला ग्राह्य धरलं ते कमलजीत सिंगजी रंधावा यांनी. बोट आकाशी उभी केली आणि एक आणखीन गडी बाद. अक्षय बाद. धावसंख्या 3 बाद 41 वर. थँक्यू. स्वप्नील उर्फ गोट्या येतोय. गोट्या तुला थांबावं लागेल. स्वप्नील तुला थांबावं लागेल. गणेशला साथ द्यावी लागेल. आदरणीय प्रवीण भाईंना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. माफ करा, इथे चुकीचा प्रिंटिंग मिस्टेक झाली होती. महादेव 11 असं म्हणायचं आहे. तर महादेव 11 आणि पंडित स्मृती या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल दिला जातोय. तो आदरणीय धर्मवीर चषकाचे प्रणेते आयोजक प्रवीणभाई म्हात्रे यांच्या शुभास्ते. एक धाव मात्र गोट्याच्या खात्यात जमा होते. धावसंख्या 1 ने वाढते. स्ट्राईक रोटेट केली. महादेव 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. अभिनंदन. निर्णय घ्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवा. फटकावलाय. झेल अपुरा. 1 बाउन्स हातात जाईल कदाचित. ओ डोक्यावर नाही. 1 धाव झाली. 2चा प्रयत्न यशस्वी झाला. 2 धाव पूर्णत्वाला जात आहे. धावसंख्या 2 ने वाढते, पोहोचते 43 वर. एकंदरीत काय तर 3 षटकं संपत आहे. 3 षटकं समाप्त. धावसंख्या होते ती 3 बाद 43 वर. एकच काढले. हा बरोबर लिहिलं. 42 ना. स्कोर विचार ना, स्कोर बोर्डवर त्याला विचार ना कम्प्युटरवर. मग विचार ना.
चौथ्यावर एलबीडब्ल्यू हा सुंदर चेंडू आतमधून बाहेर निघलेला आहे. निर्धाव चेंडू जातोय. एक अजूनही षटक महत्वाचं पूर्ण होताना. आता मात्र 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. 11 मध्ये 26 होऊ शकतात, क्षमता आहे नक्कीच. नवीन गोलंदाज ओमकार थोडा थांबतोय, पदाला आले ते चुकलं असावं बहुतेक, त्यामुळे परत तो परतीच्या मार्गावर येतोय. 11 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान शिल्लक अजूनही आहे. प्रत्येक चेंडू धाव मोजली जाते, महत्वाचे गणित मांडलं जाते. हा चेंडू पुढचा पंचांकडे बघूया नजरा आणि ही नकारात्मक चेंडूची घोषणा. खराब चेंडू, थोडीशी दिशा भरकटली होती, फुलरलेन चेंडू टाकायचा होता. कदाचित त्याला चेंडूचं गती परिवर्तन करायचं असावं, पण तो चेंडू सटकला, बाहेर पडला, थोडा लेग स्टंप सोडून जाळला आणि नकारात्मक चेंडू. गणेशवर मोठी जबाबदारी आहे 11 चेंडूत 25 धावा काढण्याची, आणि हे शक्य आहे. हे मैदान त्या गोष्टीसाठी साजेश आहे. थोडं धीरानं खेळणं गरजेचं आहे. हा बघायचं, पंच काय म्हणतात, खराब आहे पुन्हा एकदा. आता मात्र समीकरण जवळ येईल की काय. 11 चेंडू आणि 24 धावांचं. कुठेतरी दिशा आणि दशा ही थोडी बिथरत चालले, वेगळे होत चालले. तिला योग्य ती एक लयबद्धता आणावी लागेल, कारण ही थोडीशी कुठेतरी लाईन बिघडते की काय. लेग स्टंपचा मारा ठीक आहे, पण मग तुम्हाला ऑफ स्टंपवर चेंडू सोडावा लागेल, मग तो लेग स्टंपवर जाईल. असं काहीतरी तुमची हाताची शैली जाणवते. त्यामुळे एकतर हाताची शैलीला कंट्रोल करावा लागेल. हा फुल टॉस चेंडू फटकावलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक हजर आहे, पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव झाली. 2चा प्रयत्न घातक होईल का, कदाचित होईल. स्टंपवर चेंडू लागलाय का, लागलाय, पण पोचलाय का फलंदाज, हो पोचलाय. म्हणजेच काय तर या 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2ने वाढते, पोचते 46 वर, 47 वर, माफ करा 47 वर. म्हणजे अजून 22 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण थोडंसं कागदोपत्री कठीण वाटतंय, पण ह्या खेळपट्टीवर जर आपण गॅप्स धुंडाळली, थोडंसं टायमिंग केलं तर शक्य आहे, सहज शक्य आहे. हा आतापर्यंतचा ह्या क्रिकेट खेळपट्टीचा इतिहास सांगतो. त्यामुळे 10 चेंडूत 22 धावा होणं, मी नक्कीच कधी नेहमी जो कमजोर पक्ष असतो, जो दुबळा पक्ष असतो, त्याला प्रोत्साहित करतो, जेणेकरून सामना रंगतदार होईल. कारण की एकतर्फा सामना बघायला प्रेक्षकांना मजा येत नाही, आयोजकांना मजा येत नाही. हा पुढचा चेंडू आडवा फटका आलाय, 1 बाउन्स, मध्यामधून जाईल का, होच गेला. येतोय खणखणीत चौकार. हर्ष उल्हास होतोय AP बॉयज नेरूळ संघाच्या बाजूला, आणि थोडीशी गावदेवी राबाडा संघाकडे चिंतेचं वातावरण आलंय. आता मात्र अजूनही 18 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडूत, म्हणजे प्रतिचेंडू 2 धावा असं समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. 9 चेंडू आणि 18 धावांचं गणित.
11 चेंडू 33 धावांवर जबरदस्त खेळी करणारा गणेशवर मोठी जबाबदारी आहे, त्याच्यावर आशा आहेत, ज्यामध्ये 4 चौकार 2 षटकार सम्मिलित आहेत. त्यामुळे नक्कीच त्याच्यावर जबरदस्त एक आशा. 9 चेंडूत 18 धावा काढण्याचं. सुंदर चेंडू पण थोडासा बाहेर जातोय. 1 धाव नक्कीच मिळते. प्रत्येक चेंडू मी सातत्यानं म्हणतोय महत्वाचा आहे, प्रत्येक धाव महत्वाचे. त्यामुळे येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 17 धावा रोखायच्या असतील तर अचूक टप्पा भेदक मारा करावा लागेल. अन्यथा जोपर्यंत गणेश आहे तोपर्यंत आशा नक्कीच असतील AP बॉईज नेरुळ संघाला जिंकण्याच्या. बघूया पंडित स्मृती कोपरखणे आणि महादेव 11 कोपरखणे या संघादरम्यानची पुढची लढत. नाणेफेकीचा कौल महादेव 11 कोपरखणे संघानं जिंकलाय. बघूया काय निर्णय होते. दरम्यान हा चेंडू पुढचा सेट ड्राईव्ह मस्त फटका. सेकंड बाउन्स हातात जाईल. हो गेलाय. तोपर्यंत 1 धाव झाली. 2चा घातक निर्णय होईल का? घातक निर्णय होईल का? नाही, घातक स्वतःसाठीच झाला. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता पण स्ट्राईक घेऊ शकला नव्हता. 1च धाव मिळते. धावसंख्या 1ने वाढते, पोचते 53 वर. अजूनही 16 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडू म्हणजे 8 चेंडू 16 धावा म्हणजे प्रति चेंडू 2 धावा. येतोय काही क्षणातच. नवीन फलंदाज अमोलवर एक मोठी जबाबदारी आहे. गणेश मात्र स्ट्राईक देत होता. आता चेंडू आहेत 8, धावा आहेत 16. 8-16चं समीकरण आहे. 8-16चं समीकरण आहे. टोटल धावा सांगू का? 53. बरोबर. 4 विकेट बाद झालेले आहेत. अजून काय गणेश? 16 पाहिजे 8 चेंडूत. 8 चेंडू 16 धावांचं समीकरण. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. हा निघतो चेंडू घेऊन. ओमकार 5वा. काय अपेक्षा, काय अपेक्षा तुझी? अरे मित्रा प्रयत्न तर कर. अशा वाईट वर तू थांबून कसा चालेल बरं? निर्णय हा कदाचित तुला महागात पडेल की काय? 7 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे मित्रा. अमोल गडबड केलीस का? आता तुला त्याचा भुर्दंड भोगावं लागेल का की त्याचं परिमार्जन करायचं आहे? तुला 1 चौकार मारावाच लागेल. हा निघतोय ओमकार. चला सुदैव आहे तुझं, सुदैव आहे की 1 नकारात्मक चेंडूची धाव मिळते. 7 चेंडू 15 धावांचं समीकरण शिल्लक. 7 गेंदे 15 रनों का लक्ष्य बचा है. जीत का लक्ष्य 69 का बहुत बड़ा लक्ष्य था. 13.8 का औसत प्रति ओवर का इस पिच पर यकीनन अच्छा खासा स्कोर माना जाता है. उसका पीछा होता हुआ AP बॉयज नेरुल की तरफ से. अब गेंदे बचे हैं 7, रन निकालने होंगे 15. तो इस गेंद पर कुछ आना जरूरी है. ये निकला गेंद लेकर ओमकार. कुछ नहीं, गलत शॉट सिलेक्शन. डॉट बॉल, खाली गेंद. कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या वहीं पर अटकी हुई. 4 बहुमूल्य विकेट खोने के बाद 54 पर. अब बची है 6 गेंदे और 15 का टारगेट. मिलते हैं इस सुमधुर संगीत के बाद. शुक्रिया, शुक्रिया, धन्यवाद, आभार. 12 गेंद पर 34 की शानदार पारी खेलता हुआ जो बल्लेबाज अब गणेश, जो ओपनिंग बल्लेबाज आया था, स्ट्राइकर बल्लेबाज आया था, वो अब तक टिका है. 4 बल्लेबाजों को आउट होकर जाते उन्होंने देखे हैं. उन पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदार है. आने वाले 6 गेंदों पर 15 रन की बल्लेबाजी करना और अपने टीम के लिए जीत हासिल करके देना मुश्किल जरूर है. हालांकि मौका है 50 रन बनाने का, अर्धशतक बनाने का सुनहरा मौका है, जो कि सक्षम है. गेंदबाज जो नया है, गेंदबाज भावेश कोहली, इन पर यह दायित्व है कि वो 15 रन न दे पाए.
देखिए अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ भावेश, चप्पे चप्पे पर तैनात कर दिया है। ये पहली गेंद लेकर तैयार, ये बड़ा शॉट, गेंद अंदरूनी किनारे लेकर मिड विकेट की दिशा में, 1 रन पूरा स्ट्राइक की तरफ थ्रो, और ये दूसरा रन भी अच्छी थ्रो के बावजूद पूर्ण होता हुआ। अब गेंदें बची है 5, रन निकालेंगे 13। अभी भी टारगेट संभव है, जी हाँ बिल्कुल संभव। मैं प्रोत्साहित करता हूं जो कमजोर होता है, यहाँ पर हल्का सा कमजोर बल्लेबाजी की टीम, उन्हें प्रोत्साहित करूंगा, बल्लेबाजों को प्रोत्साहित करूंगा, ताकि कुछ रोमांचक इस मुकाबले में हो, अंतिम क्षण तक ये मुकाबला रोमांचक हो। 5 गेंदें 13 रन है। यहाँ पर भावेश ने अच्छी शुरुआत की है, लाइन टू लाइन, लेंथ टू लेंथ गेंदबाजी करता हुआ। गणेश के लिए ये अगली गेंद, ओ ओ ओ हवा में गेंद, कॉलिंग नहीं थे फिर भी, ओ देखिए ऊंचाई का फायदा कैसे हो सकता है, ऐसे हो सकता है। ऊपर ही उन्होंने कैच लपक लिया ताकि किसी से टकराव न हो और गेंद अपने हाथ में आए। यहां पर बेहतरीन पारी की समाप्ति, गणेश आउट। आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज, आम्ही दर्याचं राज। थैंक यू, शुक्रिया अमोल नवगने, नया बल्लेबाज। दोनों ही अमोल पर अब जिम्मेदार है, दायित्व है। गलत शॉट खेल रहे थे गणेश, जो कि जरूरी था, उस जरूरत के हिसाब से उन्होंने शॉट भी खेला था, लेकिन गेंद की हल्की सी उछाल के कारण गेंद हवा में थी और विकेट का पतन हुआ था। एक अच्छी पारी यहां पर समाप्त हुई थी। चार गेंदे हैं, 13 का टारगेट है। 4 गेंदे 13 रन। तैयार होता हुआ भावेश, बढ़िया गेंद, यहां पर स्ट्राइक रोटेट करने के प्रयास, और ये तकरीबन सफल प्रयास, विकेट का पतन। चार चेंडू आता शिल्लक आणि 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये 13 धावांची गरज आहे। शक्य आहे, रोनित आलाय, नवीन फलंदाज, स्ट्राईकवर अमोल तयार होतोय। भावेश, चौथा चेंडू, मोठा आहे की काय, बघूया। क्षेत्ररक्षक समोर येतोय, झेल करतो, वा 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 भाई वा। आता मात्र समीकरण कठीण होईल, कारण 2 चेंडू शिल्लक असतील आणि 13 धावा काढाव्या लागतील। प्रत्येक धाव महत्वाची आहे, त्यामुळे आता कंपल्सरी रन चेज नाहीये। 2 चेंडू 2 षटकार आले तरी चालतील, कारण गावदेवी राबाडाचे 8 फलंदाज बाद झाले होते आणि सध्या तरी 7 फलंदाज बाद झाले आहेत। नाणेफेक त्यांच्याच बाजूला आहे, एपीच्या बाजूला आहे, म्हणजेच काय येणाऱ्या 2 चेंडूत जरी 12 धावा काढल्या तरी चालू शकतात। हे जरतरचं गणित आहे, पण 2 षटकार मारणं ह्या वेळेला चांगली गोलंदाजी भविष्य होत असताना थोडंसं कठीण वाटतंय। बघूया काय होतंय। नवीन फलंदाज आदेश, 2 चेंडू आहेत, 13 धावांची गरज आहे। 12 ही चालतील, कारण तुमचे विकेट्स कमी पडले आहेत, 7 पडलेले आहेत, त्यांचे 8 पडले होते। नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूला आहे, म्हणजे हे समीकरण ॲडव्हान्टेज मध्ये जाईल। 2 चेंडू 13 धावांची गरज, 12 ही चालतील, म्हणजेच काय येणाऱ्या 2 चेंडूंवर 2 मोठ्या फटक्यांची गरज। 2 चेंडू 12 धावा। आता जे काय करायचं या चेंडूवर समजेल, भावेशच्या या चेंडूवर सगळं काही गणित स्पष्ट होईल। कोण जिंकतोय, गावदेवी राबाडा की एपी बॉईज नेरुळ। हा चेंडू आला फक्त 1चा किंवा 2चा
फटका आला. 2 धावा हरकत नाही. 2 धावा द्यायला त्यांनाही काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण एक चेंडूत आता 11 धावा काढायच्या कशा हा मोठा प्रश्न आहे. रोनित वर स्ट्राईक. पुन्हा एकदा एक चेंडूत 11 धावांचं एक मोठं समीकरण आहे. जवळजवळ 99.99% सामना हा झुकतोय गावदेवी रावडाच्या संघाच्या बाजूनं. पण जोपर्यंत पूर्तता होत नाही पूर्णतः 30 चेंडूंची, तोपर्यंत उद्घोषणा करू शकत नाही की विजेता म्हणून. हा शेवटचा चेंडू एक औपचारिकता. ओ खराब चेंडू. चला 10चा फटका मारायचा एका चेंडूमध्ये. समीकरण अजूनही जवळ येत चाललंय. अशीच चेंडू टाकत राहिले तर कदाचित जवळ येईल. एका चेंडूत 6 पर्यंत येईल. हे जरतरच्या गोष्टी आहेत, नशिबाचा भाग आहे. पण एक चेंडू औपचारिकता 10 धावांची शिल्लक विजयासाठी एपी बॉईज नेरुल संघाला. इथे मात्र लागलाय फटका. मस्त झेल आहे आणि झेल बाद. इथेही चेंडू वाया फुकट. एकंदरीत काय तर या षटकात जवळजवळ सामना संपलाय. जिंकतोय तो गावदेवी राबाडा. अभिनंदन. आणि एपी बॉईज नेरुल धन्यवाद या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पहिली लढत जिंकली. पुढे मार्गक्रम करताना खूप खूप अभिनंदन. अजिंक्य चला महादेव 11 कोपरखेडे आपण काय निर्णय घेतलाय, आपण निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या अनुषंगानं मैदानाचा ताबा घ्या. तर या पुढचं जसं एपी बॉईज संघाचा कर्णधार, एपी बॉईज संघाचा कर्णधार इकडे या जरा प्लीज. संपर्क साधा प्लीज. चला आपण रवी सन्मान करतोय. एक सन्मान इथं आपण करतोय. सन्माननीय अनंत मारुती म्हात्रे जे क्रिकेटचे प्रेमी आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती आणि त्यांचा सन्मान इथं होईल. मी सतीश रावत यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंत मारुती म्हात्रे यांचा सन्मान इथे करायचा आहे. क्रिकेटचे अगदी